अनुज्ञा, मी मराठीच्या सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया बातम्या सुपरफास्ट. आंतरजातीय विवाहाच्या रागातून एका आदिवासी विवाहित महिलेवर तिच्या सासरच्यांनी अमानुष अत्याचार केले. याबाबत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन महिला बालविकास मंत्र्यांनी दिलंय. योगेश पाटील आणि दर्शना वाघेचा प्रेमविवाह झाला होता, पण हे योगेशच्या आईवडिलांना पसंत नव्हतं. लग्नानंतर काही महिन्यांनी योगेश आणि दर्शना घरी आल्यावर त्याच्या आईवडिलांनी दोघांनाही बेदम मारहाण केली, तर दर्शनाला बांधून तिचे केस कोयत्यानं कापले. सहकारी साखर कारखान्यांच्या व्यवहारात घोटाळा झालाच नाही असं अजित पवार यांनी छातीठोकपणे सांगितलंय. या संदर्भात अण्णा हजारे आणि मेधा पाटकर यांनी केलेले आरोप त्यांनी धुडकावून लावलेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या प्रकरणाची शहानिशा करत असून सत्य काय ते बाहेर येईल असा दावाही त्यांनी केलाय. अमरावतीतल्या अंजनगाव इथे महादेव कुभालकर या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. यामुळे चिडलेल्या गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन ठेवला. अतिवृष्टीमुळे विदर्भातल्या सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय. यामुळे शेतकरी आत्महत्या करतायत. एकरी 25,000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या परिवाराला 10 लाख रुपये मदत देण्याची मागणीही करण्यात येते. शिवसैनिकांनी मनोहर जोशींना व्यासपीठावरून हकलल्याच्या घटनेचं खासदार भारतकुमार राऊत यांनी समर्थन केलंय. ही घटना अपरिहार्य असल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आवाजाची मर्यादा जास्त असल्याचं स्पष्ट झालंय. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ती 50 डेसिबल असायला हवी होती, पण शिवसेना रॅलीतला आवाज 103 डेसिबल पर्यंत गेल्याचा अहवाल आवाज फाउंडेशनने दिलाय. दसरा मेळाव्यात शरद पवार यांच्यावर केलेली टीका अजित पवारांच्या जिव्हारी लागलीय. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र होते, हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घ्यावं असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. मनसेचे कन्नड इथले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हजेरी लावली. यामुळे त्यांचा शिवसेनेत जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट झालंय. जाधवांनी यापूर्वीच पक्षांतर्गत वादाला कंटाळून मनसे सोडत असल्याचं स्पष्ट केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांनी मनसेत प्रवेश केलाय. हा मलिक यांना मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय शिवसेनेत केलेले संजय खाडी आणि राजा चौगुले पुन्हा मनसेत परतलेत. या तिघांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबईतल्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणाची सोमवारपासून सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली. या प्रकरणी 4 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलेत. कल्याणमध्ये तिहेरी हत्याकांड उघडकीला आलंय. सुभाष वानखेडे, त्यांच्या पत्नी आणि 29 वर्षांचा मुलगा यांची हत्या झाल्याचं उघडकीला आलंय. आई वडिलांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे, तर मुलाच्या तोंडावर पिशवी बांधून कार्बन डायऑक्साईडचा पाईप टाकण्यात आलाय. कल्याण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा नाकर्तेपणा पुन्हा एकदा समोर आलाय. हल्ला झाला त्यावेळी मुलानं पोलिसांना संपर्क केल्याचं त्याच्या फोन रेकॉर्डवरून स्पष्ट झालंय, पण पोलिसांना यायला वेळ झाला आणि आरोपी फरार झाले. अभिनेता संजय दत्तचा वाढीव सुट्टीचा अर्ज मंजूर करण्यात आलाय. प्रकृतीच्या कारणामुळे संजय दत्तचा अर्ज मंजूर झालाय. संजय दत्तनी तुरुंग प्रशासनाकडे पॅरोलचा कालावधी 2 आठवड्यांनी वाढवण्याची विनंती केली होती. 29 ऑक्टोबर पर्यंत संजय दत्त पॅरोलवर बाहेर असणार आहे. वरळीतील कॅम्पाकोला इमारतीतील रहिवाशांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून इमारत रिकामी करण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी अशी मागणी रहिवाशांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे प्रियंका गांधी वधेरा यांना प्रचारात उतरवलं जाणार असल्याची बातमी सोमवारी पसरली. मोदींना शह देण्यासाठी काँग्रेस हे करत असल्याची चर्चा होती. काँग्रेसनं मात्र या वृत्ताचं खंडन केलंय. भाजपनं जाणीवपूर्वक ही अफवा पसरवल्याचं काँग्रेसनं म्हटलंय. प्रियांका फक्त रायबरेली आणि अमेठीतच प्रचार करतात. देशभरात प्रचार करणं हे त्यांच्या मर्जीवर अवलंबून असल्याचं काँग्रेस प्रवक्त्यानं स्पष्ट केलंय. चक्रीवादळ फायलीनचा 90 लाख लोकांच्या जीवनावर परिणाम झालाय, तर शेतीचं सुमारे 24,000 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गेल्या 17 वर्षातील हे सर्वात मोठं चक्रीवादळ ठरलंय. वादळात घरांचं आणि रस्त्यांचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयांच्या इमारती कोसळल्या आहेत. काही इमारतींवर झाडं उन्मळून पडल्यानं नुकसान झालंय. दूरध्वनी आणि विजेच्या तारा तुटल्यानं किनारपट्टीचा बहुतांश भाग अंधारात आहे. चक्रीवादळ फायलीनमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून रस्त्यावर झाडं पडल्याने दळणवळण ठप्प झालंय. तडाखा बसू शकणाऱ्या संभाव्य परिसरातील नागरिकांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
उत्तर प्रदेशातले IAS अधिकारी सर्वेशचंद्र मिश्रांना राज्य सरकारनं निलंबित केलंय. अयोध्येत राम मंदिर पुनर्निर्माणाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेत असल्याचं पत्र मिश्रांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवलं होतं. हे पत्र पाठवून त्यांनी सर्वांचीच दिशाभूल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. आंध्र प्रदेशातल्या विजयनगर शहरातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. तेलंगणा स्वतंत्र राज्य निर्मितीविरुद्ध या शहरात हिंसाचार उफाळला होता. प्रशासनानं नागरिकांच्या सुविधेसाठी ही संचारबंदी उठवली आहे. सप्टेंबर हा या वर्षातला सर्वात महागडा महिना होता. एकट्या सप्टेंबरमध्ये कांद्याचे भाव 323% वाढल्याचं निदर्शनास आलंय. शिवाय भाज्यांचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले होते. या महिन्यात महागाईचा निर्देशांक ही 6.46% वाढल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. भारतातल्या खोट्या नोटांसंदर्भात तपासासाठी आता CBI आणि NIA यांना वेगळी जबाबदारी देण्यात आली आहे. CBI आता फक्त राज्यांतर्गत खोट्या नोटांची प्रकरणं हाताळणार आहे, तर पाकिस्तानमार्फत भारतात खोट्या नोटा चलनासाठी आणण्याच्या प्रकरणाचा तपास NIA करेल. परदेशी बँकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच नवीन नियमावली लागू करणार आहे. या नियमानुसार परदेशी बँकांना भारतीय बँकांमध्ये गुंतवणूक करणं शक्य होणार आहे. RBIचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी हे संकेत दिलेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री महालक्ष्मीच्या दागिन्यांचं मूल्यांकन जाहीर केलंय. महालक्ष्मीच्या खजिन्यात 35 किलो 560 ग्रॅम सोने तर 851 किलो 945 ग्रॅम चांदी आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत 18,53,05,692 रुपये होते. CBI आता कंत्राटी तपास अधिकारी नेमणार आहेत. तपासासाठी CBIकडे येणाऱ्या गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. यामुळे आता कंत्राट तत्वावर तपास अधिकारी, सरकारी वकील, बँकिंग, फायनान्स इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञांना घेण्याचा निर्णय CBIनं घेतलाय. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 85 सरकारी वकिलांना नेमण्यात येणार आहे. CBIकडे वर्षाला 900 ते 1000 गुन्ह्यांचा तपास दिला जातो. यासाठी CBIला 4500 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. सध्या या एजन्सीच्या ताफ्यात अवघे 3900 कर्मचारी आहेत. आणखी 950 अधिकारी CBIला हवेत. पाकिस्ताननं नियंत्रण रेषेवर केलेल्या गोळीबारीत BSFचा एक जवान जखमी झालाय. सांबा क्षेत्रात पाकिस्तानकडून रविवार रात्रीपासून हा गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचार विरोधी न्यायालयानं झरदारी यांच्या विरोधातल्या आणखी 5 प्रकरणांची चौकशी पुन्हा करण्याचे आदेश दिलेत. ही सर्व प्रकरणं 1990च्या दशकातली आहेत. ONGC आता आपल्या शाखा विस्तारत आहे. ब्राझीलच्या पेट्रोब्रास कंपनीत ONGC गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक 529 दशलक्ष रुपयांची असेल असं म्हटलं जातंय. जगातल्या 75% नोकरदारांना सोमवारी सकाळी कामावर जाताना तणाव जाणवत असल्याचं एका पाहणीत आढळून आलंय. या पाहणीत 3600 नोकरदारांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी 50% लोकांना सोमवारी नोकरी बदलण्याच्या भावना येतात असं पाहणीत समोर आलंय. अभिनेता जॉन अब्राहम आता बनाना नावाच्या नव्या सिनेमाची निर्मिती करणार आहे. जॉन निर्माता असलेले विकी डोनर्स आणि मद्रास कॅफे चांगलेच गाजले होते. बनानाचं दिग्दर्शन साजिद अली करणार आहे. डेन्मार्क सुपर सिरीज प्रीमियरसाठी आपण तयार असल्याचं सायना नेहवालनी म्हटलंय. इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सायनाची कामगिरी चांगलीच होती. डेन्मार्कमध्येही हा फॉर्म कायम ठेवणार असल्याचं सायना सांगते. बुधवारी सायनाचा सामना बल्गेरियाच्या स्टेफनी स्टोएवाशी होणार आहे. वेस्ट इंडिज संघाविरोधातले सामने कुठे कुठे होणार यांचा कार्यक्रम मंगळवारी होणाऱ्या BCCIच्या बैठकीत ठरवण्यात येणार आहे. पहिला कसोटी सामना हा कोलकात्यात होणार आहे, तर सचिन तेंडुलकरसाठी शेवटचा कसोटी सामना हा मुंबईत आयोजित करण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी केंद्रीय मंत्री व वनराईचे संस्थापक डॉक्टर मोहन धारिया यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. पर्यावरणाशी संबंधित काम करणारी वनराई संस्थेची स्थापना धारिया यांनी केली होती. वनराईच्या माध्यमातून त्यांनी 300 गावांना स्वयंपूर्ण बनवलं. धारियांनी केंद्रात मंत्रिपद भूषवलं होतं. स्वातंत्र्य सैनिक धारियांना सरकारनं पद्मविभूषण देऊन गौरवलं होतं. आसाराम बापूंचा मुलगा नारायण साईच्या गांभोळीच्या महिला आश्रमात एक गुप्त तळघर सापडलंय. इथल्या भिंतींवर आश्रमाच्या मुली आणि नारायण साईंची छायाचित्र चिपकवण्यात आली आहेत. त्यामुळे नारायण साईंची आणखी काही प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता आहे. मालेगावच्या बाजारात तव्या कांद्याची आवक सुरू झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर लाल कांद्याला प्रति क्विंटल 5101 रुपयांचा भाव मिळाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अर्ज बाद झाल्यामुळे भाजप खासदार गोपीनाथ मुंडे नाराज झालेत. समोरासमोर लढण्याऐवजी रडीचा डाव खेळून पवारांनी आपला अर्ज बाद केला असा आरोप मुंडे यांनी केलाय. हिजबुल मुजाहिद्दीनचा अतिरेकी जुनैद उर्फ अरशदला लष्करानं अटक केली आहे. उत्तर काश्मीरातल्या तुर्कपोरा भागामधून त्याला अटक करण्यात आली. जुनैद ताबारेषा ओलांडण्यासाठी दहशतवाद्यांना मदत करायचा.
फायलिन चक्रीवादळाच्या तडाख्यात अडकलेल्या MV बिंगो या मालवाहू जहाजातल्या 18 जणांना वाचवण्यात यश आलंय. तटरक्षक दलानं त्यांना सुरक्षित किनारी आणलंय. चक्रीवादळाच्या वेळी हे जहाज बंगालच्या उपसागरात अडकलं होतं. यात 17 चीनी आणि एक इंडोनेशियन कर्मचारी होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीमुळे क्रिकेट गरीब होईल अशा शब्दात पाकिस्तानच्या माध्यमांनी त्याला सलाम ठोकलाय. सचिनच्या निवृत्तीविषयी उर्दू माध्यमांनी फारसं लिहिलं नसलं तरी इंग्रजी माध्यमांनी सचिनवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने द क्लोज ऑफ प्ले या आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकात ऑस्ट्रेलिया संघाचा सध्याचा कर्णधार मायकल क्लार्कच्या वर्तनावर शंका उपस्थित केली आहे. क्लार्कला क्रिकेटबाबत चांगली जाण आहे याची मला माहिती होती, पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून तो आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडेल का याबाबत मी नेहमीच चिंतेत होतो, असं त्यानं लिहिलंय. सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं रविवारी अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोला पराभूत करून शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद राखलं. जोकोविचनं जेतेपदाच्या लढतीत डेल पोट्रोचं कडवं आव्हान 6-1, 3-6, 7-6 असं परतवून लावलंय. ऑस्ट्रेलियाच्या सॅमंथा स्टोसूरनं कॅनडाच्या युजिनी बुचर्डला पराभूत करून जपान ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद मिळवलं. स्टोसूरनं बुचर्डला 3-6, 7-5, 6-2 असं पराभूत केलं. ही लढत 2 तास 13 मिनिटं चालली. तिसऱ्या मानांकित स्टोसूरचं यंदाच्या मोसमातील हे दुसरं विजेतेपद आहे. सलमान खान आणि करीना कपूर पुन्हा एकदा सिनेमात एकत्र येणार आहेत. सूरज बडजात्यांच्या त्यांच्या आगामी सिनेमात करीनाला अभिनेत्री म्हणून घ्यावं असं खुद्द सलमाननं सांगितलंय. यामुळं बॉडीगार्ड आणि मे और मिसेस खन्ना या सिनेमात सलमान करीनाची जोडी चमकली होती. दक्षिणेतला सुपरस्टार धनुष आणखी एका हिंदी सिनेमात लवकरच झळकणार आहे. रांझनाचा दिग्दर्शक आनंद रायनं आपला आगामी सिनेमा धनुष बरोबर करणार असल्याची घोषणा केली. अभिनेत्री ऐश्वर्या राय पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर चमकायला सज्ज झाली आहे. हे समजताच अनेक निर्माता दिग्दर्शकांनी तिला सिनेमासाठी विचारायला सुरुवात केली. चांगली स्क्रिप्ट आणि दिग्दर्शक असेल तरच सिनेमा करणार असल्याचं ऐश्वर्यानं म्हटलंय. अभिनेता दिग्दर्शक फरहान अख्तर आणि त्याचा पार्टनर रितेश सिद्धवानी आता डिजिटल मार्केटमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत. त्यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटनं दुबईतल्या रिवा डिजिटल कंपनी बरोबर करार केलाय. गेमिंग, वेब आणि ऑनलाईन कंटेंटसाठी ही नवीन कंपनी काम करेल. क्रिश 3 सिनेमाची डिजिटल मार्केटमध्ये हवा तयार करायला दिग्दर्शक राकेश रोशन आणि अभिनेता ऋतिक रोशनला यश आलंय. ॲपल कंपनीनं डिजिटल रोशन यांच्याबरोबर करार केला. क्रिश 3चं म्युझिक, व्हिडिओ आणि ॲप्स आता ॲपलवरही उपलब्ध होणार आहेत. अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या विरोधात दिल्लीत धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पीके सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी भगवान शंकराची वेशभूषा केलेला कलाकार रिक्षा ओढत असल्याच्या दृश्यावर आक्षेप घेत स्थानिकांनी ही तक्रार दाखल केली आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंग आता सिनेमात झळकतोय. भज्जी इन प्रॉब्लेम या सिनेमात हरभजननं पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. या सिनेमाची निर्मिती अभिनेता अक्षय कुमारनं केली आहे. करण जोहर सोबत आपलं कुठलंही भांडण नसून मीडियानं नेहमीच आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला असं दिग्दर्शक रामगोपाल वर्मा सांगतोय. रामगोपाल वर्मानं सोशल नेटवर्किंग साईटवरून नेहमीच करण जोहरची खिल्ली उडवली आहे, पण त्याला तसं वाटत नाही. अभिनेत्री उषा जाधवची आता आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. फॅशन मॅगझिन वोगच्या मुखपृष्ठावर चमकून उषानं सीमोल्लंघन केलंय. आणि याबरोबरच सुपरफास्ट बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा मी मराठी.